हे बघा, आत्ता एका अर्ध्या तासापूर्वी राजेश परदेसी, माझे मिस्टर, मी किरण परदेसी आहे, माझे मिस्टर राजेश परदेसी यांच्या आमच्या गाडीवर हल्ला झालेला आहे अर्ध्या तासापूर्वी. हे बघा गाडीची किती फोडफाड केलेली आहे, ही पूर्ण गाडी फोडलेली आहे. वेळे त्याला जो इसम होता ज्याने फोडफाड केलेली आहे त्याला मी चांगली ओळखून आहे. आधी माझे मिस्टर राजेश परदेसी शिवसेना सहसंपर्क प्रमुख होते. इलेक्शनच्या 8 दिवसापूर्वी आम्ही बीजेपीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यानंतर 12 तासाच्या आत त्याच व्यक्तीने हल्ला केला होता. यापूर्वी आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली होती, पण पोलीस प्रशासनाने त्याच्यावर काहीही कारवाई वगैरे केलेली नाही आहे. म्हणजे आमची तक्रार घेतली, पण असं काही मोठं पाऊल काही उचललेलं नाही आहे. आज पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन गेलेला आहे तो इसम. आम्ही वरती राहतो, आमच्या घराच्या खाली साई पॅलेस बिल्डिंग राऊत चाळ समोर आम्ही राहतो, बॅरेज रोड. इथे येऊन त्या इसमने, त्याचं नाव सचिन खंडागळे, त्याला टकल्या असे संबोधले जाते, त्या व्यक्तीने माझ्या मिस्टरांना राजेश परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि आमच्या गाडीची फाडफोड केलेली आहे. बघा, पूर्ण गाडी फोडलेली आहे पाठीमागून इकडे. फक्त आजच हे लवकर घरी आले माझे मिस्टर. जर ते गाडीमध्ये राहिले असते तर आज त्यांचं काय झालं असतं बघा. तर पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की माझी तक्रार घ्यावी आणि आम्हाला पोलीस प्रोटेक्शन हा द्यावा. आणि जो कोणी आहे हा सचिन खंडागळे, तर त्याला पकडून काय करायचं, काय कारवाई, त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावी. आमचा पुरा